तारीख होती 11 ऑक्टोबर 2025 ची। पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यामध्ये एक व्यक्ती पोहोचतो। त्या व्यक्तीचं नाव आहे दिलावर सिंग। दिलावर सिंगचं असं म्हणणं आहे की त्याने आपल्या प्रियसीची हत्या केली। त्याने अगोदर आपल्या प्रियसीचा वाढदिवस साजरा केला। ज्या चाकूने त्याने तो केक कापला, त्या चाकूने त्याने आपल्या प्रियसीच्या अंगावर, चेहऱ्यावर भयंकर प्रकारचे वार केले आणि तिची निर्घुणपणे हत्या केली। त्याचं कारण, हे कारण ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। या घटनेने फक्त पुणे जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलं। तर नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कुठे घडली ही घटना, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर पुण्यातील पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये मेरी मल्लेश तेलगू ही 25 वर्षांची मुलगी जी डीमार्ट मध्ये काम करायची, आपल्या कुटुंबासोबत राहायची। मेरी ही डीमार्ट मध्ये काम करायची। त्या ठिकाणी तिला बरेच वर्ष झाले होते काम करून, तिला चांगला पगार देखील भेटायचा। पण मेरीचे प्रेम संबंध एका हॉटेल व्यावसायिकासोबत होते। त्या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे दिलावर सिंग। दिलावर हा पुण्यामध्ये एक हॉटेल बिझनेसमॅन म्हणून ओळखला जातो आणि दिलावर आणि मेरी हे दोघे जणे मागच्या 6 वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेम संबंधामध्ये आहेत। वेळ होती 2019 ची। मेरी इंस्टाग्राम बघत होती आणि इंस्टाग्रामवर तिची ओळख झाली दिलावर सिंग या व्यक्तीसोबत। हे दोघं ऑनलाईन एकमेकांना बोलू लागले। या दोघांचे प्रेम संबंध ऑनलाईन जुळले होते, पण दोघेही पुण्यातील राहणारे असल्यामुळे हे दोघे पुन्हा एकमेकांना भेटू लागले होते। अशामध्ये यांचे प्रेम संबंध चालू झाले। हे दोघे पुन्हा वारंवार एकमेकांना भेटू लागले होते। एकमेकांना काय हवं आहे, काय नको आहे, असे यांचे प्रेम संबंध सुरू झाले होते। पण काही वर्षानंतर दिलावरचं असं म्हणणं होतं, त्याला असा संशय येत होता की मेरीचे अनैतिक संबंध किंवा प्रेम संबंध हे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत झाले होते। त्या कारणामुळे ह्यांच्यामध्ये वारंवार खटके उडायचे, ह्यांच्यामध्ये वारंवार भांडण होत होती। पण तरी देखील 11 ऑक्टोबर 2025 च्या रोजी ज्या वेळेस मेरीचा वाढदिवस होता, दिलावर सगळं काही विसरतो आणि त्याला आपल्या प्रियसीचा वाढदिवस साजरा करायचा होता। दिलावर आणि मेरी ही पुण्यातील काळा खडकयार्ड परिसरातील एका लॉजमध्ये जातात। त्या लॉजमध्ये गेल्यावर या दोघांनी एक खोली बुक केली। दोघं सोबत बर्थडेचा केक देखील घेऊन जातात आणि खोलीमध्ये गेल्यावर या दोघांनी केक कटिंग केली। दोघं एकमेकांसोबत बसले होते, एकमेकांना बोलत होते। त्याच वेळेस दिलावर हा मेरीचा फोन घेतो आणि फोन घेतल्यानंतर त्याने त्या फोनमध्ये असं काही पाहिलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकते। दिलावर त्या फोनमध्ये पाहतो की मेरी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत देखील चॅटिंग करत होती, एका दुसऱ्या व्यक्तीसोबत ती बोलत होती आणि त्याशिवाय मेरीचे आणि त्या दुसऱ्या व्यक्तीचे नको त्या अवस्थेत फोटो देखील होते। ते सर्व फोटो जे की नग्न अवस्थेमध्ये होते, ते फोटो दिलावर सिंगने बघितले आणि दिलावरचा राग अनावर झाला, त्याचा पारा चढला आणि ज्या चाकूने त्याने अगोदर केक कापला, त्या चाकूने आणि ब्लेडने त्याने त्या मेरीच्या चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर भयंकर प्रकारचे वार केले। हे वार एवढे भयंकर होते की मेरीची जाग्यावरच मृत्यू झाली। नंतर दिलावरला पण आपल्या केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला आणि तो सरळ वाकड पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आणि त्याने पोलिसांना सर्व प्रकरण सांगितलं। पोलिसांनी पण मेरीच्या डेड बॉडीला आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि आता दिलावर सिंग देखील हा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। पण एका अनैतिक संबंधामुळे, एका प्रेम संबंधामुळे जे मागच्या 6 वर्षांपासून चालू होते, मेरीने एका दुसऱ्या व्यक्तीसोबत देखील प्रेम संबंध ठेवले आणि याच गोष्टी दिलावर सिंगला आवडल्या नव्हत्या। यानंतर दिलावर सिंगने मेरीसोबत जे केलं हे बरोबर आहे की चुकीचं आहे, तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी ही सर्व घटना सांगणे म्हणजे कुणाला बदनाम करणे किंवा कुणाला परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे की अशा देखील घटना आपल्या समाजामध्ये घडत आहेत। बाकी या व्हिडिओबद्दल तुम्हाला जे काही वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत।